बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीच्या वेळेला सांगितलं होतं, फाळणी करायची असेल तर जरूर करा. आजच्या आज सर्व मुसलमानांना तिथे पाठवा, सर्व हिंदूंना इथे बोलवा. पण तेव्हाच्या आमच्या धर्मनिरपेक्षता इंग्रजांच्या दलालांनी ते केलं नाही. आणि आज ही आम्हाला आमचा पुरुषार्थ, आमचं तारुण्य देशाच्या विकासात न लावता देशाच्या रक्षणात लावावं लागतंय. ही सभा आज जरी हिंदू राष्ट्र सेनेचा अभिमान असेल तर हिंदूंच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे की हिंदूंच्या 100 कोटी हिंदूंच्या देशात हिंदूंना स्वतःचा धर्म रक्षण करण्यासाठी सभा घ्याव्या लागतात. धर्मांतरण थांबवण्यासाठी जागरण करावं लागतं. तारुण्याचं बळ, पुरुषार्थ आम्हाला आमच्या रक्षणात लावावं लागतं. अमेरिकेमध्ये, चीनमध्ये, लंडनमध्ये, फ्रान्समध्ये कुठेही त्यांच्या तरुणांना त्यांच्या देशाचा धर्म जगवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण तिकडचे राज्यकर्ते मजबूत आहेत. आणि म्हणूनच आज आपण संकल्प, शपथ घ्यायची आहे की 350 वर्षापासून चाललेला हा संघर्ष, छत्रपती शिवप्रभूंमुळे टिकलेलं आमचं अस्तित्व आता आम्ही कायम करू, अबाधित करू, सगळं हिंदू राष्ट्र अखंड करू, देव देश धर्माची पूजा बांधू. या देशामध्ये वंदे मातरम म्हणणं हा राष्ट्रधर्म असेल. या देशामध्ये 33 कोटी देवतांची पूजा करणं, या देशामध्ये राम मंदिर बांधणं हा आमचा